नमस्कार, मी गौरांगी देशमुख आणि मी आठवी वर्षी प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल कडून आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। सर्वप्रथम सर्वांना दसरा व गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। सप्टेंबर महिना आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक अभूतपूर्व आणि उत्साही महिना ठरला। चला तर पाहू सप्टेंबर महिन्यात झालेल्या प्रमुख घडामोडी। 4 सप्टेंबरला प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन अत्यंत आदरपूर्वक साजरा केला गेला। गुरु म्हणजे ज्ञानाचं मंदिर, गुरु म्हणजे संस्कारांचं दरवळ, गुरु म्हणजे जीवनाचा सार, गुरु विना अधूर प्रत्येक विचार। इयत्ता 1ली ते 4वीच्या विद्यार्थ्यांना पालकांनी अध्यापनाचे कार्य केले व शिक्षकाची भूमिका अनुभवली। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील तासिका घेतली। शिक्षकांचे महत्त्व समजून विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून शिक्षकांची गोडी आणि आदर व्यक्त केले। विद्यार्थ्यांनी आपापसात चांगला एकोपा ठेवून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव घेतला। 12 सप्टेंबर रोजी शाळेतील दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सांगणारे भाषणे दिली। तसेच विद्यार्थ्यांनी हिंदी गीतात नाटक सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली। त्याचप्रमाणे संपूर्ण आठवडा हिंदी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला। 26 सप्टेंबर रोजी प्री प्रायमरी ते 4वीचे इयत्तेतील विद्यार्थ्यांनी आनंदाने बोंडला सण साजरा केला। विद्यार्थ्यांनी बोंडला गीते गायली आणि नृत्य सादर करून या सणाला रंगत दिली। 27 सप्टेंबर रोजी 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात दांडिया उत्सव साजरा केला। नंतर 24 सप्टेंबर रोजी पर्यावरण जागरूकतेसाठी पाऊल या अभियान अंतर्गत शाळेत पिंपरी पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका यांच्याबरोबर वृक्षारोपण सुरळीत चालण्यासाठी शाळेत विविध सभा आयोजित केल्या जातात। तर पाहूया सप्टेंबर महिन्यात शाळेत घडलेल्या विविध सभांचा अनुभव। 5 सप्टेंबर रोजी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी बोर्ड परीक्षा संदर्भात मार्गदर्शनपर अभिमुखता सत्र आयोजित करण्यात आले। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कॅम्ब्रिज B2 परीक्षेतील यशाबद्दल प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली। याशिवाय सोलापूर सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शाळेतील शिक्षकांचा सत्कार करून त्यांच्या कार्याची गौरवशाली दखल घेतली। दिनांक 10 सप्टेंबर रोजी सती सावित्री विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीत पोस्को, जनजागृती, तक्रार पेटी, सायबर सुरक्षितता, सुरक्षित स्पर्श या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली। या सभेसाठी महिला पोलीस रेश्मा पुलावले व ललिता फडतरे, पालक सदस्य नलिनी पवार, प्रतिभा मुंडे, शाळेच्या मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, समुपदेशक, शिक्षक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते। दिनांक 11 सप्टेंबर रोजी शाळेमध्ये प्रथम पालक शिक्षक सत्राचे आयोजन करण्यात आले। या सत्रात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती, अभ्यासातील अडचणी, वर्तनशीलता यासारखे विविध बाबींवर सखोल चर्चा झाली। तसेच पुढील नवीन उपक्रमांबद्दल संमती घेण्यात आली। 18 सप्टेंबर रोजी इयत्ता 9वीच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी CBSE नोंदणी तसेच अपर IIT संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। यामध्ये पालकांच्या सर्व शंकेचा निरसन शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी केली। दिनांक 20 सप्टेंबर रोजी इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचा ओपन डे आयोजित करण्यात आला। या दिवशी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शालेय प्रगती संदर्भात माहिती दिली। सप्टेंबर महिन्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध परीक्षा दिल्या, त्याचा आढावा पुढील प्रमाणे दिनांक 8 सप्टेंबर रोजी 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांची स्पेअरली परीक्षा घेण्यात आली। या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन शब्द शिकण्याची प्रेरणा मिळाली तसेच स्पर्धात्मक तयारीची सवय लागली। 19 सप्टेंबर रोजी 4थी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी ऑलिम्पियाड परीक्षा आयोजित करण्यात आली। 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान शाळेतील इयत्ता 8वीचे प्रथम सत्र परीक्षा तसेच इयत्ता 9वी आणि 10वीची चाचणी परीक्षा आयोजित करण्यात आल्या। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले। या स्पर्धेचे आढावा पुढील प्रमाणे। सप्टेंबर महिन्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवर विविध खेळांमध्ये सहभाग घेतला। या खेळांमध्ये खो खो, रायफल शूटिंग, बॅडमिंटन, बुद्धिबळ, मल्लखांब, व्हॉलीबॉल आणि बॉक्सिंग यांचा समावेश होता। दिनांक 24 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान इयत्ता 7वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट चा स्पर्धेत भाग घेतला। यानंतर आपण पाहणार आहोत सप्टेंबर महिन्यातील परिपाठ। दिनांक 2 सप्टेंबर रोजी 5वी अ वर्गाच्या विद्यार्थ्यांनी दिवसाची सुरुवात परिपाठाने केली। या परिपाठामध्ये विद्यार्थ्यांनी ईद, राष्ट्रीय वंजाळ सप्ताह यावर आधारित नाटक सादर करून विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले। दिनांक 9 सप्टेंबर रोजी 5वी ब च्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये इलेक्ट्रिक बाईक दिवस व सुडोकू दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला।
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सोडोकू या बौद्धिक खेळावर आधारित एक सुंदर गीत सादर करून उपस्थितांचे मने जिंकले. दिनांक 16 सप्टेंबर रोजी शाळेतील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय बांबू दिवसावर आधारित एक सुंदर गीत सादर केले. याशिवाय समान वेतन अधिकारावर आधारित एक समाजप्रिय नाट्य देखील सादर केले. दिनांक 23 सप्टेंबर रोजी इयत्ता 7वी अ च्या विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेवर आधारित एक अत्यंत प्रभावी नाट्य सादर केले. नवरात्रीचे 9 रंग, 9 दिवसाचे उपवास आणि त्याचे महत्त्व सांगणारे प्रेरणादायक नाटक देखील सादर केले. दिनांक 30 सप्टेंबर रोजी इयत्ता 7वी ब च्या विद्यार्थ्यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायक नाटक सादर केले. त्याचप्रमाणे दसरा आणि महात्मा गांधी यांच्याविषयी संगीतमय नाटक सादर करून त्या काळातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट केले. स्पर्धेनंतर आपण पाहणार आहोत सप्टेंबर महिन्यातील पारितोषिक. रुद्रा सांसद याला बॉक्सिंगमध्ये जिल्हा पातळीवर 2रा क्रमांक प्राप्त झाला. दिनांक 24 सप्टेंबर रोजी चिखली येथे झालेल्या आंतरशालेय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये इयत्ता 9वी ची विद्यार्थिनी अंतरा सुंबे हिने कांस्य पदक पटकावले. दिनांक 19 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेच्या माध्यमातून शाळेच्या मुख्याध्यापिका वृंदा मुलतानी जोशी यांनी प्रिन्सिपल बार एक्सिलन्स अवॉर्ड सन्मानित करण्यात आला. याशिवाय शाळेच्या संयोजिका गुलनाज खान इयत्ता 9वी व 10वीच्या मार्गदर्शिका आरती सुतार यांना टीचर बार एक्सिलन्स अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. अशा प्रकारे आज आपण मराठी बातम्यांच्या माध्यमातून प्रतिभा स्कूलमध्ये सप्टेंबर महिन्यातील थोडक्यात आढावा घेतला. तर अशाच पुढील महिन्यातील घडामोडींसाठी आपण भेटूया पुढच्या महिन्यात. धन्यवाद.